कुठला तुझा रे? हे आता काय सर्वप्रथम अभिनंदन करूया आपण भुंगा बैलाचं, ज्याने कमी वयात एवढं नाव केलं. मागच्या वर्षी तर गाजवलाच आणि दादाचं नाव उंचावरती, त्यांच्या कुटुंबाचं नाव, त्यांच्या गावाचं नाव उंचावर पोहोचणारा एक वेगळं भुंगा. तर आजच्या शर्यतीबद्दल काय बोलणार? आजचं मैदान खूप चांगलं आयोजन केलं होतं. आमच्या इथे बदलापूरपासून डोंगरवेडे असं गाव आहे. त्या गावामध्ये सुंदर असं गावकऱ्यांनी मैदान आयोजित केलं होतं. सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करेन. आणि भुंगाचं नियोजन सुंदर असं दोन्ही रस्त्यामध्ये झालं होतं. दहावीला सुंदर अशी गाडी पळाली आणि विजय प्राप्त झाला. आज मेहरबान आणि भुंगा नियोजन कसं काय? आमचं सर्व मित्रमंडळी, आमचा SB ग्रुप, आमचा सावकार ग्रुप, आमचा परत आमची कुंपणीची सर्व पोरं, आमची चांदपची, आमचा पंकजरावर, बाबूरावर, सगळ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा भुंगा आणि मेहरबान एकदा गाडी पळाली पाहिजे. एक मापाची बैल आहेत आणि दोघांचं पळ सेम आहे, त्याच्यामुळे ही गाडी पळवण्याचा त्यांचा हट्ट होता. त्याच्यामुळे ही गाडी जुळून आली आणि पळाली आणि गुलाल पण भेटला. आज प्रेक्षणीय पहिलीच गाडी दुपारून लवकरात लवकर झाली. मेहरबान आणि भुंगाची आणि वर्सेस गरुडा होते. मी समाजात तोडून ऐकत आज भुंगाला खूप फील होता त्या शर्यतीमध्ये, काय बोला? भुंगा हा प्रेक्षकांसाठी पळतो आणि त्याचा जो चाहता वर्ग आहे त्यांच्यासाठीच पळतो आणि त्यांची इज्जत ठेवण्यासाठी तो गुलालात राहतो. आता दुसरी जी शर्यत झाली ती सुद्धा आपला भुंगा पुढेच होता. अचानक जेव्हा सूट आला तेव्हा म्हणजे देवा बैल पुढे आला, काय झालं होतं? खाली जेव्हा सुट्टी झाली खूप सुंदर अशा दोन्ही गाड्या निघाल्या होत्या, पण मध्यंतरी आल्यानंतर तास बाद झाला. त्या तासामध्ये गाडी गेली, परत या तासामध्ये आली गाडी, परत स्पीड लागला, परत त्या तासामध्ये गाडी गेली आणि इकडे आली आणि त्यांनी सूट तोडला. भुंगा आज दोन जरी प्रेक्षणीय गाड्या होते, आपली 3 शर्यती झाल्या. तेजा सुद्धा आत होता, तेजाची सुद्धा शर्यत विजय प्राप्त झाला. हा, माझ्या 2 विजय प्राप्त झाले. दोन विजय प्राप्त केला. तेजा माझा गुलालाचाच बैल आहे, माझ्या दावणीतला हिराच आहे. म्हणजे त्याला कुठे कमी समजून हे नाही. कुठूनही कुठल्या गेल्या वर्षी तरी तो दोन्ही खांदी आतून पळायचा, पण या वर्षी तो दोन्ही खांदी आतून बाहेरून कुठूनही पळतो. म्हणजे त्याला जसा बैल भेटेल तसा तो पळतो. मागच्या वेळेला पण त्यांनी भोंगा आणि त्याला एकत्र सोडलं होतं, त्या टायमाला भोंगाची पण गाडी त्यांनी मारली होती पब्लिकला पळून. म्हणजे अशा आमच्या घरच्याच गाड्या सोडल्या होत्या. थोडं लोकांमध्ये चर्चा वेगळी झाली होती का भोंगा हरला, पण माझ्या 4 बैला माझीच होती. त्याच्यामध्ये काहीच हे नाही. त्याच्यामध्ये चिखल्याचा तेजा एक फक्त वेगळा होता, पण तेजा माझा खूप आवडता पण बैल आहे आणि त्यांनी गुलाला प्राप्त करून आज मन आमचं एकदम खुश केलं. आणि मित्रांनो, मला सांगायचं वाटतं की जेव्हा देसाईचे सावळी मैदानात होता तेव्हा मी पहिल्यांदा भुंगा बैलाला पाहिला होता. तेव्हा पावऱ्या 50-50 सुद्धा होता. तो लहान वासरू होता एकदम. भुंगा म्हणजे एकदम छोटा दिसायला होता. एवढं नाव करतोय आणि आज आपल्या याच्यात बावऱ्या 50-50 बावऱ्या पण भुंगाच्याच लेवलला पळाला असता, पण कारांतराने आमच्यावरती घात झाला आणि त्याला या लंपीचा आजार आणि त्याला त्याच्यावरती मात घातली आणि तो आम्हाला सोडून निघून गेला. बावऱ्याला तुमच्या चॅनल कडून आणि आमच्या भुंगा प्रेमी भुंगा आमचा आणि आमच्या ग्रुप करून बावऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पित करतो. आणि दादा, तुम्ही काय तर खूप उशीर सुद्धा झाला, मी तुम्हाला त्या रजा देतो. धन्यवाद. पुन्हा एकदा भुंगा जिंकल्याबद्दल तुम्हाला 100% येणाऱ्या इलेक्शनला, या इलेक्शन नंतर 20 तारखेनंतर आपण मैदान जिथे पण असेल तिथे दोन्ही रस्त्यात परत मला आवडतो दोन्ही रस्त्यात खेळायला. आणि कोणी काही कमेंट्स करू द्या, कोणी काही ट्रोल करू द्या, पण मी जो शब्द देतो का दोन्ही रस्त्यात पळायचा तर दोन्ही रस्त्यात पळतो. मी दोन्ही रस्त्यात पळून सांगून एक रस्त्यात कधीच पळत नाही. येणाऱ्या 20 तारखेला जेव्हा मैदान असेल तेव्हा बिनजोडला दोन्ही रस्त्यामध्ये नाव सोडून ओपनला मी नाव सोडेल. ज्यांना पण शर्यत करायची असेल त्यांनी करा. मैत्रीपूर्ण लढत 100% माझ्याकडून होईल. धन्यवाद. धन्यवाद.